समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. काम करू शकतात. बांबूची लागवड कलेक्टर महोदय किती झाली आपल्याकडे? 8,000 एकर. एकरामध्ये लोकांनी कन्सेंट दिलेले आहे. बांबू पहिले कोणी दुर्लक्षित होतं. मग मी त्या पाशा पटेलला मुख्यमंत्री असताना त्याचा प्रमुख केला. म्हणाले बांबूचं काय, तू काय बांबूला काय दुर्लक्षित समजतो? बांबू फक्त काय जाताना वापरत नाही माणसं. बांबू पासून कितीतरी एअरपोर्ट बनवले. मँगलोरचा एअरपोर्ट बनवलाय. आपलं दिल्लीचं संसद भवनामध्ये बांबू वापरलाय. या ठिकाणी बांबूचे बाय प्रॉडक्ट एवढे आहेत, खूप मोठ्या प्रमाणात बांबूच्या दागिन्यापासून मला त्या काय त्याचं नाव, पाशा पटेलने टी शर्ट पण मला दिलाय, टॉवेल पण दिलाय, चष्मा पण बनवलाय, घड्याळ पण बनवलंय बांबूचं. एवढं सगळं बांबूचं बाय प्रॉडक्ट आहे. आणखी काय काय बघा, कुठं कुठं अजून बांबू लावायला लागतात ते पण याचाही उपयोग होतो. आणि त्यामुळे बांबू हे पहिलं काय होतं, दुर्लक्षित होतं. पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी म्हटलं, अभी बांबू हे बास नाही, बांबू हे घास आहे. पण त्यातल्या सगळ्या अटीशर्ती काढून टाकल्या, नियम काढून टाकले. आता बांबू मोठ्या प्रमाणावर आपल्याला, त्याला मनरेगातून आपण अनुदान देतोय मोठ्या प्रमाणावर, 6 लाख काहीतरी हेक्टरी. त्यामुळे आता बांबू हा पूर्वीसारखा दुर्लक्षित राहिलेला नाही. त्यामुळे पूल रस्ते पण उभे करताय, सांस्कृतिक कार्यक्रम पण करताय. आणि सगळ्या पदांपेक्षा सगळ्यात मोठं पद कुठलं असेल तर माझ्या या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे. त्याचा आनंद आहे, मला समाधान आहे. साधीच गोळी असतात, पण एकदा शब्द दिला की शब्द दिला, मग तो पूर्ण करायचा, मग मागे फिरायचं नाही. एक तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.